नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. म्हाडा कोकण वसाहत पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणारच, विकासकांचा पत्रकार परिषदेत दावा. बहुचर्चित म्हाडा कोकण वसाहत पुनर्विकास प्रकल्प टायकून ग्रुप पूर्ण करणारच असल्याचा दावा टायकून ग्रुपचे श्रीकांत शितोळे यांनी केला आहे. पुनर्विकास प्रकल्पातील बाधित नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या श्री नरेंद्र पवार यांच्या सहभागाने सुरू असलेले शांतिदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीच्या व कोकण वसाहत लीग 1 यांचे सभासद तसेच या दोन्ही संस्थेमधील ज्येष्ठ नागरिक यांचे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले. पुढील कॅबिनेट नंतर तातडीने याविषयी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आम्ही हे आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर या प्रश्नी आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी माननीय मुख्यमंत्री यांची मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. कल्याण पश्चिमेच्या चिकणघर येथील शांतिदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी व कोकण वसाहत लीग 1 सभासद गेल्या 14 वर्षापासून आपली हक्काची घरे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. पुनर्विकासाचे काम घेतलेल्या संबंधित टायकून अवंती ग्रुप LLPचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ व कोकण वसाहत लीग 1चे विकासक पटेल यांच्याकडून झालेल्या अन्यायकारी विलंबामुळे आणि आर्थिक गैरव्यवहार यामुळे इथल्या 184 कुटुंबावर अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विकासकाने माजी सदस्यांच्या मदतीने सोसायटीला विश्वासात न घेता फसवून आर्थिक गैरव्यवहार केला याबद्दल गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईच्या मागणीसाठी शांतिदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीच्या व कोकण वसाहत लीग 1 सभासदांनी या दोन्ही संस्थेमधील ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या रविवार 3 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते, ज्यामध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील प्रत्यक्ष सहभागी झाले. आज या आंदोलनाचा 3रा दिवस होता आणि आंदोलकांनी व खास करून ज्येष्ठ नागरिकांनी पाण्याचा एकही थेंब न घेतल्यामुळे नरेंद्र पवार यांच्यासह उपोषणकर्ता आंदोलकांची तब्येतही खालावली होती. नरेंद्र पवार यांच्यासह आंदोलनाला बसलेल्या इतर सभासद व ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला. मात्र त्यानंतरही या सर्वांनी वैद्यकीय उपचारांना नकार दिला. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर या आंदोलनाला विविध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते मंडळींकडून जाहीर पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक देवराम पळसकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा आमदार प्रवीण दरेकर आदींनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याकडून या आंदोलनाची सर्व माहिती घेतल्याने त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडीचे आमदार महेश चौगुले यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत आंदोलनाची तसेच उपोषणकर्त्यांच्या खालावलेल्या तब्येतीची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता आधी ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीची आणि नरेंद्र पवार व उपोषणकर्त्यांची आवर्जून विचारपूस केली. त्यांना उपोषण सोडायला सांगा. पुढील कॅबिनेट नंतर तातडीने या प्रकरणी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचे ठोस आश्वासन आमदार कथोरे आणि आमदार चौगुले यांच्या मार्फत आम्हाला दिल्याची माहिती नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी संपर्क साधला असता चव्हाण यांनी येत्या रविवारी या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली कार्यवाही केली जाईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासन रवींद्र चव्हाण यांच्याकडून मिळाल्याने आम्ही हे उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांच्याकडून आम्हाला पूर्णपणे न्याय मिळेल अशी प्रतिक्रियाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आमची भूमिका एकच आहे. आमचे साखळी उपोषण नाही आहे, हे साखळी उपोषण नाही आहे, हे आमचं आमरण उपोषण आहे. काल रात्रीपासून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची तब्येत थोडी खालावलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांची तर BP डाऊन झाले, शुगर डाऊन झालेली आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती आज 3रा दिवस आहे. आणि 3ऱ्या दिवशी देखील अजूनपर्यंत सरकारकडनं, शासनाकडनं पण नाही, प्रशासनाकडनं पण नाही, कोणी आमच्याशी चर्चा करायला आलेले नाही आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब रवींद्रदादा चव्हाणांचा निरोप घेऊन आले. त्यांनी सांगितलं रविवारी बैठक करू, तुम्ही तुर्त तुमचं आंदोलन स्थगित करा. आम्ही त्यांच्या विनंतीचं स्वागत करतो, त्यांचा रिस्पेक्ट करतो. पण आमची जी आग्रहाची मागणी आहे
आणि अत्यंत योग्य मागणी आहे. कारण त्यांनी या सोसायटीच्या नावावरची 325 कोटीचं कर्ज घेतलं, सेलेबलचे 150 कोटी, हे 500 कोटी गेले कुठे? आमचा खरं याला विरोध करायला जे आमच्यासमोर काही लोक तयार झालेले आहेत. म्हणजे आमचा ठाम आरोप आहे की जर काय बिल्डरवरती गुन्हा दाखल झाला तर त्याचे पैसे कोणाकोणाकडे कसे कसे गेलेले आहेत हे निश्चितपणे सगळ्यांच्या समोर येणार आहे. म्हणून ते घाबरलेले आहेत. म्हणून ते म्हणतात बिल्डरला अटक करू नका. बिल्डरला अटक केली तर प्रोजेक्ट होणार नाही, अशा प्रकारची भूमिका ते तिथे मांडतात. पण बिल्डरला तर आम्ही काढून टाकलेलं आहे. या बिल्डरशिवाय आम्ही प्रोजेक्ट करू शकतो आहे, हा विश्वास 100% मला पण आहे, माझ्याबरोबर जे उपोषणाला बसले त्या सगळ्यांना पण आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत या गुन्हेगारांना, या बिल्डरला, या चोर बिल्डरला आणि त्याला साथ देणाऱ्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची ठाम भूमिका आहे. आज आमची तब्येत थोडीशी खराब झालेली आहे. आम्हाला सगळ्यांना थोडा त्रास व्हायला लागलेला आहे. पाण्याचा थेंब आम्ही न घेतल्यामुळे कोणाचं डोकं दुखतं आहे, कोणाला चक्कर येते, पण आम्ही औषधे घेणार नाही. कालसुद्धा आमचे आर्मी रिटायर सुर्वे साहेब ते असतील, आमचे पुजारी काका असतील, आमचे सुनीलजी असतील, आमचे गायकवाड मागवाने काका आहेत, यांना त्रास होतो आहे. त्यांना डॉक्टरांनी इन्सिस्ट केलं तुम्ही औषध घ्या, तुम्ही सलाईन लावा. पण आज बहुतेक त्यांना आम्हाला सलाईन लावणं, आमची पण इच्छा त्यांनी सलाईन घ्यावी, पण ते म्हणतात की आम्ही आमरण उपोषणाला बसलो, आम्ही मरू पण आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची ठाम भूमिका आजच्या या आंदोलनामधून तिसऱ्या दिवशी देखील आमची ही कायम आहे. शासनाने, प्रशासनाने त्वरित याच्यावरती विचार करावा आणि लवकरात लवकर गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल करावा आणि म्हाडाच्या आमदार नवीन बिल्डर अपॉइंट करायची प्रक्रिया आहे, त्यामध्ये म्हाडाने त्यांचं योगदान आम्हाला त्या संदर्भातलं द्यावं. आज दुपारी कॅबिनेटच्या मीटिंगनंतर मुरबाडचे आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब आणि भिवंडीचे आमदार महेशजी चौगुले साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी पूर्ण परिस्थिती या आमरण उपोषणाविषयी विस्तृतपणे सांगितली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी ठोस आश्वासन दिलं की तुम्ही नरेंद्र पवारकडे जाऊन तुम्ही माझ्या वतीने निरोप द्या, तुम्ही तुमचा आमरण उपोषण मागे घ्या, तुमची तातडीने बैठक ही पुढच्या कॅबिनेटच्या नंतर मी बैठक स्वतः घेईल आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल, अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कतोरे साहेब आणि महेशजी चौगुले साहेब यांच्यामार्फत आम्हाला दिलं आहे. तसेच BJPचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांना देखील कतोरे साहेबांनी आणि महेश चौगुलेंनी फोनवरती कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची आहे, जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल, त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीत लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील, अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं. म्हणून मी तिसऱ्या दिवशी आम्ही आज हे आमरण उपोषण महेश चौगुले आणि कतोरे साहेबांच्या साह्याने या त्यांनी स्थगित केलेलं आहे. आमचं जर काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये जर काय समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाकरता आम्ही मोकळे आहोत, अशा प्रकारचं म्हणणं माझ्यासकट आणि सभासद शांतियुतीचे सभासद आणि पटेल कैलासीचे सभासद यांनी देखील सेम भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयाशी पूर्ण जातील आणि पूर्ण ताकदीने आम्हाला या विषयामध्ये मदत करतील. म्हणून त्यांच्यावरती 100% विश्वास ठेवून आज आम्ही हे आमचं आंदोलन आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.